आज मी तुम्हाला सांगणार आहे शेंगदाण्याची चटणी कशी बनवायची। तर हे कच्चे शेंगदाणे आहे, भाजायचे नाही। कच्चे शेंगदाणे घेतले वाटी भरून। त्याच्यानंतर पाहू शकता याच्यामध्ये ना मी हिरवी मिरची, लसूण, जिरं, मीठ आणि कढीपत्ता, भरपूर कढीपत्ता टाकायचा। कढीपत्त्याने काय होतं, शेंगदाण्याची चटणी आहे ना ती खायला खूप भारी लागते। त्याच्यानंतर त्याच्यात ना आपल्याला कोथिंबीर सुद्धा टाकून घ्यायची। कोथिंबीरने काय होतं, चटणी आपली छान लागते। तर पहिले हे वाटून घ्यायचं आपल्याला। ही जी चटणी आहे ना तुम्ही कुठेही प्रवासात घेऊन जाऊ शकता किंवा असं रोज भाकरी बरोबर, चपाती बरोबर खाऊ शकतो। इतकी छान लागते ही। तर आता याला आपण वाटून घेऊ। तर इथं ना कढई ठेवली, त्याच्यात थोडंसं तेल टाकले आणि आता हा वाटलेले हे आहे ना ते आपल्याला त्याच्यात टाकायचं आहे। आता हे शेंगदाणे आहे ना आपल्याला एक सरक मिक्सर नाही फिरवायचा, चालू बंद करून वाटायचं। जसं की मी हे वाटलंय तसंच वाटायचं आपल्याला। आता याला आपण वाटून घेऊ। तर पाहू शकता ही आपली चटणी आहे ना अशी गरम करायची, तेल टाकून मस्त चटणी। बारीक गॅसवरती केलं ना छान कुरकुरीत आणि कडक होते मस्त चटणी। तर हे अशी बारीक गॅसवरती आपल्याला आता हे करून घ्यायची। तर आपली शेंगदाण्याची चटणी पाहू शकता कशी मोकळी झाली आणि असं आता ही ना आपल्याला पूर्ण थंड झाले ना आपण एका डब्यामध्ये ठेवू शकतो। एकदम छान राहते ही 15 दिवस। ही जी आहे चटणी खायला छान लागते आणि टिकते पण। तुम्ही मुलांच्या टिफिनला देऊ शकता।